तर बघा आपलीकडल्या सगळी लाईट गेली आहे आणि अंधारमय घर झालंय. तर मम्मीने बघा, मम्मी आल्यापासून घर अशी उघडं ठेवती. नाही आज लय गरम होते, लाईट गेलेली लय गरम होते. तर मिक्सर नीट करून आणलाय. मम्मीचं बोट जाता जाता वाचलं ते, खर्च वाढून ठेवला. कारण ते हा मिक्सर आहे ना, हा मिक्सर घरी आपल्या घरी वेगळा आहे. तिथे तुम्ही झाकणच नीट बसवलं नाही. आणि बरं झालं ते उडालं झाकण, नाही तर मिक्सरचं काम लय अवघडी. हा बोट कडे दिलं. हा तुम्हाला दवाखान्यात न्यायचा खर्च वाढला. काय तर नाही, पण देवाची कृपा असते आपल्या घरावर. हा ना, बरोबर. संकट आपल्याला नाही. आता मी आता स्वयंपाकाला सांगू का, गडबड येते. कारण निकिता करते घरातलं, ती मला करू देत नाही. म्हणजे तुझं म्हणणं मी तुला स्वयंपाक करू लागल? अरे असं नाही ताई. आहे का मी तुला काय म्हणते मावशीच्या व्हिडिओ मध्ये काय कमेंट मध्ये काय करते. पण आपण कशाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचे. बोलणार आपण म्हणतो, हाणारच हात धरता येतो, बोलणारच थोडं धरता येतं का. मग तुझं म्हणणं मी स्वयंपाक करायला लावते तुला, ते काय झालं नेमकं, मिक्सरला तिला करायला लावलं आणि ते उडालं. खोबरं लय कडक आहे, उन्हात. तो विषय नव्हता झाला. आणि पुरीला भूक लागली होती. पुरी म्हणत मम्मी आम्हाला चहा चपाती. मग तो गोंधळ झाला आणि उशीर झाला त्या दिवशी स्वयंपाकाला. आणि मग हा गोंधळ झाला. मग घाई गडबड झाली त्या दिवशी जराची. आणि घाईमध्ये हे ना हे वगैरे असं व्यवस्थित बसवलं गेलं नाही. मग ते असं फडफड बरं झालं. वल्ला मसाला नव्हता, कोरडं आलं लसूण कोरडं होतं. आणि पटकन बंद. मी गोंधळल्यावर झालं मला. जपून. ऊन तर बाकी ते भयंकर चालले. हे ऊन आहे बाई, कसे लोक कसे काम करते बाई उन्हाचं. ऊन तर भयंकर चालले, कडक ऊन आहे. चला लाईट गेली आता. ये गेलेलं आहे उन्हाचं. काय लय कोंडी वातावरण आहे. काय असं दम छाटी होती नुसती. चल तिकडलं घर तर नवीन चांगलं आहे का नाही आता? अंधार आहे तरी चाललंय अंधारात. आणि रूम घेताना खरंच तुम्ही सांगते, मी माझं पर्सनली सांगते, रूम घेताना तुम्ही बघत जा आपल्या किचन मध्ये उजेड येतोय का, हॉल मध्ये उजेड येतोय का. कारण उजेड खूप महत्वाचा आहे. प्रकाश खूप महत्वाचा. प्रकाश पाहून काय नाही. आता रूम तुम्हाला सांगते, किती जण पाहायला येतात रूम, पण कमी प्रकाशामध्ये रिजेक्ट केली. टॉयलेट बाथरूम रिजेक्ट करते, बेडरूम छोटे म्हणून रिजेक्ट करते. कारण आपल्यापेक्षा किती जरी पैसेवाले लोक आहेत, त्यांना पैसे आपल्या ते विचार करतात ना, आपल्याला एवढं भाडं द्यायचंय. बरोबर. मग भाडं द्यायचं म्हणून आपल्या सोयीस्कर पाहिजे. बघ किती अंधार आहे आता. सकाळपासून रात्री बी 2 वाजल्यापासून झोप नाही. आणि आता बी लाईट नाही आली अजून, तर आलीच नाही. आणि आता एक आलते ना कस्टमर पाहायला रूम, तर ते बोलले आम्हाला खिडकी फोडून आम्हाला बेडरूम मोठं करून देते का. घर आले तर म्हणलं बाई आता या बाई तुमचं दर्शनच घ्यावं द्या. तुमचे तर काय आपण स्वप्न येतं. पैसा लय झालाय माणसांकडे. काय ती म्हणली बाई सांगा बाई घर मालकाला एवढी खिडकी फोडून आम्हाला बेडरूम मोठं करून देते का. तर आता म्हटलं बाई आता आमची काय, माझ्या तर काय ओळख नाही बाई त्या घर मालकाला, काही पाहिलं नाही तर बाई तुझ्यासाठी नक्की रिक्वेस्ट केली असती की बाईचा लय मोठा बेड आहे, तुम्ही ना खिडकी फोडून द्या. तर लय माणसाचं. म्हणून मी रूम घेताना आता जी रूम घेतली ती पूर्ण प्रकाश आहे आणि एकदम हवेशीर खूप छान आहे बाई. मला तर मग असं ते आता रुपाली त्यांनी रूम घेतली ना, तर आता थोड्या टायमा रूम बद्दल आम्ही तुम्हाला सांगू. तर तुम्हाला वेटिंग वर थांबावं लागेल. आधीची 1 BHK तुम्हाला दाखवते व्हिडिओच्या शेवटी, तुम्हाला कशी काय 1 BHK. पण मी तिला रिजेक्ट करून टाकले. मला आता जी आपली रूम बुक केली ना रुपाली ताईची, ती तुम्हाला तिथे गेल्यावर बघायला भेटत. आम्हाला ते व्हिडिओ काढता नाही आला तुम्हाला. कारण आम्ही जी रूम बघितली तिथं मरण तिथं पसार होत आहे का नाही मम्मी. हा ते राहत होती त्याच्यामध्ये. तर ती बोलली बाई आम्हाला 25 तारखेला खाली करायची, मग त्याच्यानंतर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहायला मिळतील रुपाली ताईची. आणि कुणी राहतंय ना आपण व्हिडिओ काढायचे हे पण नाही. ते आपल्या मनाला तर आपल्याला घरातच जायची इच्छा नव्हती. कसं आपलं गावचं वातावरण वेगळं असतं, शहरचं वेगळं असतं. तरी आम्ही गेलो तेवढी पाहिली आणि मी लगेच म्हणलं छान आहे, तुम्हाला 2 महिन्यासाठीच लागते. दबक्या पावलान गेलो आणि बघितलं. मॅडम होती बसलेली, आपल्याला नाही एका नजरेत बघितलं आणि मला आवडला रूम तो. आणि शिवाय यांच्या कामाच्या हिशोबाने नाही बाई, मला तर वाटलं आधी घर मालकच आहे, मालकी नाही का काय माहिती बाई. मग नंतर कळालं, रुपालीने विचारलं तुम्ही किती तारखेला खाली करणार, तर ती बोलली आम्ही 25ला करणार. मग म्हणलं नाही भाडेकरी दिसते मग अंदाजे
आपली नुसती बघितली बरं आता 4 माणसं तर राहणार आहे, कोण राहणार आहे ते बी 1-2 महिन्यासाठी. मग नंतर रुपाली जायच्या रूम मध्ये जाणार आहे, त्या रूमचं बी काम करायचंय त्यांना. ग्रिल वगैरे ग्रिल बसवायचे तुम्हाला सांगते खिडकीला. थोडंसं furniture. अजून थोडस फर्निचर करतील आता बजेट नुसार. आता तर काही गोष्टी करायचं बजेटच नाही. बजेट नाही पण आता घरातली चादर बदलायची सुद्धा बजेट नाही त्याचं. गोधडी ठिकाण लावायचं बजेट नाही. गोधडी खर्च पाणी करून बसले. गोधडी फाटली तिला ठिकाण लावायची बजेट नाही द्वारा. काय सांगायचं आता आपण महिला आहे तर प्रत्येक जणी आपण त्याच अनुभवातून चाललेलो आहे. प्रत्येक महिला तिला माहिती आहे नवरा 4 चाकीत घेतोय, मला 4 चाकीत बसवितोय, पण घरात कसं काढावं लागतं कसं नाही त्यांनाच माहिती तर आहे. चला जेवायला. मस्त आज मी फरसन आणलं होतं येताना विकत 30 रुपयाचं. आता करायचे कालवण केले, त्यात आता फक्त कालवणात टाकायचंय आता आम्हाला खायला. तर चल मम्मी जेवायला भूक लाग. मम्मी म्हटली तुझ्या हातचं बनवाय कालवण. तिला वाटलं मला काही बनवताच येत नाही. नाही ग, मग सुगरण आहे बाई माझी. मी बघितली छान सुगरण पण नाही तिच्या अंगामध्ये. तिच्या नवऱ्याला तिने भात बनवला होता तर म्हणलं हा खूप सुगरण आहे, त्या खूप छान झालंय. मला वाटलं मीच सुगरण आहे पण नाही, माझे लेक पण खूप सुगरण आहे. खूप छान. फक्त आळशी आळस नावाचा राक्षस अंगात घुसलाय तो, त्याच्यामुळे तो नाही काम नाही नाही नाही, करत. आळस नाही. आता मला बरं वाटतंय. तुम्हाला सांगते जेव्हापासून मी माझ्या शरीरात बदल केलाय ना मला आता बरं वाटतंय. नाही तर मला खरंच नव्हतं करता येत काम. हा ना, म्हणून तुम्हाला शेवटी सांगा मग आईचं आणि मुलीचं कनेक्शन असतं. शेवटी मुलगी ही आपला अंश असते ना, आपलं दुसरं रूप असतं. त्यामुळं त्यांना काही तकलीफ झाली तर आपल्याला थोडीशी आतमध्ये फिलिंग होती. आणि हा अनुभव तुम्ही बी नक्की केला. मुलं म्हणजे काय अशा आभाळातून पडलेले असते तर आपण झेललेले असते का, ते एक आपलं एक दुसरं हृदयच असतं. त्याच्यामुळं ह्या हृदयाचं त्या हृदयाला कळतच. बरोबर. त्या चला हृदयाचं त्या हृदयाला जेवायला. यांना घेतलं होतं कुंडून मी व्हिडिओ साठी. उघडायची तुम्ही. ए तर लांब घ्या. चला चल जेवायचे आता. मस्त 2:30 वाजले जेवायला आज. तर चला आता लाईट कधी येईल माहित नाही. तुम्हाला तुमचा व्हिडिओ याच्या शेवटी दाखवन. तर व्हिडिओ नाही आवडला मला, तो रिजेक्ट केला. मग बघितला 1-2 शूटिंग करून ठेवलं. म्हटलं आपल्याला आवडतो घ्यायचा आहे. पण जो पास केला त्याचे नाही शूटिंग काढले. ते आता तुम्हाला तिथे गेल्यावर मी रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करत राहील, तुम्हाला अपडेट देत राहील. तर चला बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.